सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून द्या। माजी मंत्री आमदार विश्वजित कदम। सरकार आमचंच येणार आहे असा विश्वास माजी मंत्री विश्वजित कदम यांना आहे आणि त्यामुळे पृथ्वीराज बाबा पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याची विनंती केली आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। अरे आमच्यातला एक एक कार्यकर्ता झटला विशाल पाटलांच्या विजयाकरता। मी झटलो। विश्वजित कदम साहेबांनी जर का कमान जर का हातात घेतली नसती तर विशाल पाटील तुम्ही खासदार दिसला नसता। याची जाणीव तुम्ही तात्पुरती ठेवू नका, आयुष्यभर ठेवा। परंतु त्याची सुरुवात, त्याचा ट्रेलर तुम्ही किती जाणीव ठेवणार आहात हे माझ्यापासून सुरुवात केली। त्यामुळे किती जणांनी थोडं मदत केलेली आहे, ती किती लक्षात ठेवतील माहिती नाही। विशाल पाटील, तुम्ही हे करायला नको होतं। मी नक्की तुमच्यावर नाराज आहे। कुणी पितवलं वहिनीना की वहिनी हे तुम्ही करा, आम्ही त्यांच्या तिकिटासाठी प्रयत्न केला, पृथ्वीराजींसाठी आम्ही म्हणजे दोघे होते, करायचं काय? पण शेवटी होतात काही पक्ष। अरे पतंगराव कदमांना 80 साली निवडणूक तिकीट मिळालं नाही, 85 ला त्यांना दोनदा तिकीट मिळालं नाही, शेवटी त्यांना 90 साली तिकीट मिळालं आणि मग ते हाताच्या चिन्हावर निवडून आले। प्रत्येकाच्या जीवनात आपापल्या परीचा एक संघर्ष असतो आणि त्या संघर्षातनं समजूतदारपणे, भावनावश न होता, चुकीच्या लोकांचं न ऐकता आपण सगळ्यांनी मार्ग काढला पाहिजे, एकत्रित बसून एकमेकांना विश्वासात। मी कुणाला या ठिकाणी दोष देणार नाही। पत्रकारांनी सुद्धा चुकीच्या बातम्या छापू नका, तुमच्या माझी नम्र विनंती। मी काय इथं विश्वजित कदमांनी केलं ह्यांच्यावर टीका असला काही मी गुन्हा टीका केली नाही। प्रत्येकाचं नातं, विशाल पाटील त्यांच्या कोंडीत सापडलेले असतील, जयश्री वहिनींना काय कसला दबाव आला मला माहित नाही। मी माझ्या पद्धतीने तासन तास बसतो, पृथ्वीराजींना सगळं माहिती आहे, माझं उघड असतं सर, मी उघड बोलतो। पण शेवटी जे नको घडायला पाहिजे होतं घडलं। आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्रामध्ये आणि सांगलीमध्ये आपला सांगली जिल्हा हा भाजप पक्षाने मागे नेलेला आहे। शेतकऱ्यांना मागे नेले, विकासाबाबतीत आपण मागे गेलेलो आहोत। अनेक प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा भरसोट आहेत। आशिष कोरेंनी प्रास्ताविक केलं, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तुटला, जे काय केलं दुर्दैवाने ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाय। आणि आत्ता मी इथं पाहिलं, शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होताना तिथं लिहिलंय, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन। बरोबर ना? 1962 सालचा पुतळा आहे तो, 62 सालचा तो पुतळा आजही उभा आहे। त्याचं कारण सांगतो तुम्हाला। पुतळा जेव्हा उभा होतो ना, त्याच्या पाठीमागची नीती महत्वाची असते, त्याच्या पाठीमागचा विचार महत्वाचा असतो। घाई गडबडीत तुम्ही मालवणचा पुतळा उभा केला आणि कुणाच्या हस्ते उद्घाटन केलं, मग आता ती नीती बाबतीत काय बोलू मी? ज्यांनी देश लुटलाय, जे गुजरातच्या खाली म्हणजे काय आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवी परिस्थिती आली। आपला हा महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही, पण हे महायुतीचे नेते आणि हे महायुतीचं सरकार आज दुर्दैवाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आज गुजरात समोर आणि दिल्ली समोर झुकवत आहे। हे सर्वात आपल्या सर्वांचं दुःख आहे।